नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे प्रत्येक पक्षाकडून दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत। यातच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसत आहे। यावरूनच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 183 जागा जिंकून येतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत लोकसभेत बघायला मिळाली। यात महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 31 जागांवर दणाणीत विजय मिळवला, तर महायुतीच्या वाट्याला फक्त 17 जागा मिळाल्या आहेत। यावरून राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे। राज्यातील 288 मतदारसंघापैकी महाविकास आघाडीच्या 183 जागा निवडून येतील असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे। राज्यात महायुतीचा पराभव निश्चित आहे, कारण महाविकास आघाडीला लोकसभेत एकूण 55% जागा मिळाल्या होत्या। त्यावरून विधानसभेतही 55% म्हणजे हा आकडा एकूण 183 वर जातोय। त्यापेक्षा आम्हाला विधानसभेत जास्त जागा मिळतील असं चव्हाण यांनी म्हटलंय। तसेच राज्यातील महायुतीचे सरकार रेड लिस्टवर चालत आहे। राज्यात कधी घडलं नव्हतं हे सरकार फक्त लुबाडायचं काम करते अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर केली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।